तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील मामुलवाडी येथील ग्रामस्थांनी जिगाव प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांवर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत। 25 जुलै रोजी जिगाव पाटबंधारे विभाग शेगाव मंडळाचे अधिकारी श्रीराम हजारे तसेच परमजीत सिंग जुनेजा हे ग्रामस्थांना आश्वासन देऊनही उपस्थित झाले नाही असा गंभीर आरोप करत मामुलवाडी ग्रामस्थांनी त्यांच्यासोबत झालेल्या अन्यायाबद्दल शेगाव पाटबंधारे दालनात जाऊन तीव्र संताप व्यक्त केला आहे। मामुलवाडी ग्रामस्थांच्या बांधकामाचा मोबदला गावातील श्रीमंत आणि पुढारी लोकांच्या तुलनेत खूप कमी देण्यात आला आहे, ज्यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा मामुलवाडी ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे। याबाबत दुबार मोजणीसाठी आतापर्यंत 900 अर्ज सादर करूनही कोणतीच कार्यवाही झाली नसल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला आहे। मामुलवाडीतील हनुमान संस्थेचे भव्य असे मंदिर असूनही त्यासाठी मात्र केवळ 36 लाख रुपयांचा मोबदला दिल्याने यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे ग्रामस्थांची तक्रार आहे। आमचे बांधकाम उत्कृष्ट दर्जाचे असूनही आम्हाला खूप कमी मोबदला मिळाला आहे, हा अन्याय कुणाजवळ मांडावा असा प्रश्न ग्रामस्थांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केलाय। दरम्यान झालेल्या या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी व ग्रामस्थांना बांधकामानुसार योग्य तो मोबदला मिळेपर्यंत हा लढा असाच सुरू राहील व याकरिता आमरण उपोषण किंवा आत्मदहन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा। मी कार्तिक सकाराम भटकर, मुक्काम पोस्ट मामुलवाडी। आम्ही इथं आज आमच्या मापणीसाठी आलेलो आहे। यात असा काय झाला, खूप भ्रष्टाचार झालेला आहे। म्हणजे ज्यांनी पैसे दिले त्यांचे पैसे भरपूर निघालेले आहेत आणि ज्यांचे प्रत्यक्ष जे राहतात त्यांचे पैसे कमी आहेत। त्यांचे आताही तुम्ही जाऊन पहा, त्यांचे घर पडल्यासारखे झालेलं आहे आणि जे प्रत्यक्ष राहते त्यांचे घरं चांगले आहेत, साबित आहे, पण त्यांना मोबदला कमी आहे, फारच म्हणजे एकदम कमी आहे। आणि ज्यांचे पडके घर आहेत त्यांचे भरपूर पैसा निघालेला आहे। त्याच्या कारण आम्ही आज इथं आलेला। आमचं पूर्ण व्हॅल्युएशन निघाल, योग्य तो मोबदला भेटावा आम्हाला त्यांच्या तुलनेनुसार। आम्ही 4-5 वेळा आलो पण साहेब इथं हजर राहत नाही, उडवळीचे उत्तर देतात। फोन करते, काय करते ते त्याला माहिती, पण त्याला हजरच राहत नाही। आता हे सगळे समजा गरीब लोक आहेत, म्हणजे मजूर लोक आहेत। आता या पुढचा मार्ग काय? त्यात आम्ही हे करणार, उपोषण करणार, मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊ, त्याच्यानंतर उपोषण करू। धन्यवाद। मी वैभव रामधन भवरे, सहा पोस्ट मामुलवाडी, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा। मी फेरी मोजणीसाठी आलेलो होतो। तर ज्यांनी आमच्या गावामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, ज्यांनी खरोखर पैसे दिलेले आहे त्यांचेच पैसे वाढलेले आहेत आणि ज्यांनी काही दिलेले नाही आहे गरीब लोकांचे, त्यांचे 1 रुपयाही वाढलेला नाही आहे आणि त्यांचे 5 लाख 6 लाख आणि जे लीडर लोक आहेत, श्रीमंत लोक आहेत, त्यांचे 20 लाख 25 लाख 50 लाख असे करोड रुपये असे आलेले आहे आणि गरीब लोकांचे 5 लाख 10 लाख रुपये आणि ज्याची अक्षरशः जागा नाही आहे, खाली जागा आहे, त्यांचे 10 लाख 20 लाख आहे आणि गरीब लोकांचे 4 आणि 5 लाख रुपये आहेत। हे अन्याय झालेला आहे आणि भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्यांना आपण सांगतो की आम्ही असं करू तसं करू बा, ते म्हणतात आम्ही कोणाला, ते जे साहेब लोक आहेत इथचे ते म्हणतात आम्ही कोणालाही घाबरत नाही। ते मग आम्ही म्हटलं बा की मुख्यमंत्र्यांना घाबरता, ते म्हणतात आम्ही आमचं पाहून घेऊ, तुम्ही आमचं काही करू शकत नाही। एवढं आम्हाला हे करता येईल, म्हणजे हुकुमशाही आहे की लोकशाही आहे हे समजायला मार्ग नाही। आणि आमचं हनुमान मंदिर जे आहे गावातलं, ते अक्षरशः म्हणजे जे 12 खेडे आहेत त्यांचे एवढं नाही, एवढं मंदिर नाही आहे, एवढे 12 खेड्यामध्ये त्यांचं अक्षरशः विनामूल्य असे 30 ते 35 लाख रुपये निघालेले आहेत। म्हणजे कमसे कम आम्हाला त्याचे 1.5 ते 2 कोटी रुपये मिळाली होती सिंगलमध्ये, तिथं काहीच मोबदला मिळाला नाही आहे, अशी आमची मागणी आहे। आता काय होते काही माहिती। मग काय आता पुढची भूमिका आम्ही आता आमरण उपोषण करू आणि आत्मदहनाचा इशारा देऊ। धन्यवाद। राहणार मामुलवाडी, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा। आमचं गाव हे जिगाव प्रकल्पात जात असून, बुडी क्षेत्रात जात असून गावाची सर्व मोजणी आहे ते सर्व झालेली आहे, परंतु आम्हाला गरीब शेतकऱ्यांना त्याचा मोबदला पुरेपूर मिळालेला नाही। जो श्रीमंत आणि लीडर लोकांना मिळाला तो आम्हाला मिळालेला नाही। तर आमच्यावर हा अन्याय होत आहे, या अन्यायाला लढा देण्यासाठीच आम्ही इथं आलेलो आहोत। तुम्हाला काहीच मोबदला मिळाला नाही? मिळाला पण कमी जसं आम्हाला आजच्या रेटमध्ये जे भाव आहेत त्या हिशोबानं योग्य मोबदला मिळाला पाहिजे। आणि बाकीच्या ज्या श्रीमंत, आता आम्ही त्यांचे नाव घेऊ शकत नाही, श्रीमंत व लीडर लोक, त्यांना जो मोबदला मिळाला तर त्या हिशोबाने आम्हाला मोबदला मिळावा। जेवढी जागा स्क्वेअर फूटमध्ये आहे त्या बांधकामानुसार समजा 2 मिनिटांना त्यांचं निकृष्ट बांधकाम आहे, आता आता त्यांचं